कम्प्युटरच्या स्क्रीनवर आपण जे काही पाहतो ते फोटोज, व्हिडिओज व डॉक्युमेंट्स असतात. यांना एकत्रितपणे सॉफ्ट कॉपीज म्हणतात. आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही, पण पाहू आणि ऐकू शकतो. आता जेव्हा आपण या इमेजेस किंवा डॉक्युमेंट्सची पेपर प्रिंटआउट काढतो त्याला हार्ड कॉपी म्हणतात. यामध्ये फरक आहे की कम्प्युटर स्क्रीनवर इमेज डिजिटल असते व आकर्षक दिसते. त्यात बदल होऊ शकतो, ती हलवता येते किंवा अदृश्यही होऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला हार्ड कॉपी म्हणजे पेपरवर इमेज प्रिंट करणे. ही खरीखुरी असते आणि तिला स्पर्श करता येतो. आता या एक्सप्लेनेशनवर आधारित इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. जे चूक आहे की बरोबर हे आपल्याला शोधायचंय. स्टेटमेंट आहे, मॉनिटर स्क्रीनवरील इमेजच्या आउटपुटला बऱ्याचदा हार्ड कॉपी म्हणतात. हार्ड कॉपी खरीखुरी स्पर्श करता येण्याजोगा फोटो किंवा पेपर ज्यावर चित्र असतं. जेव्हा तुम्ही फोटो किंवा डॉक्युमेंट प्रिंट करता, दुसऱ्या बाजूला कम्प्युटर स्क्रीन त्याचे डिजिटल व्हर्जन दाखवतं. उदाहरणार्थ एखादं आभासी पेंटिंग. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण आपण जे कम्प्युटर स्क्रीनवर पाहतो ते जणू काही जादुई बदल करता येणाऱ्या चित्राप्रमाणे असतं. ती आपण स्पर्श करू शकणारी प्रिंटआउट नसते. लक्षात ठेवा, ही जादू स्क्रीनवर होत असते, पण हार्ड कॉपी म्हणजे जणू काही तुमच्या हातात त्या जादूची खरी आवृत्ती असण्यासारखं आहे. मित्रांनो, तुम्ही या विषयाबद्दल तुमच्या MSCITच्या पुस्तकात पान क्रमांक 34 वर शिकू शकता. यामुळे तुम्हाला हा विषय अधिक चांगला समजेल. आपण असेच काही प्रश्न पुढील सेशनमध्ये सोडवू.